मित्र नमस्कार. तुम्ही आत्ता अलीकडे एक नवीन व्हिडिओ पाहत असाल की प्राडा हा जो काही फॅशन ब्रँड आहे त्यांनी कोल्हापुरी चप्पलेसारखी दिसणारी चप्पल त्यांच्या वॉकशोमध्ये वापरलेली आहे. तर त्या चप्पलेबद्दल त्यांच्या चप्पलेला कोल्हापुरी चप्पल बोलू शकतात का, तर त्याच्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला टेक्निकल माहिती देणार आहे. यामध्ये आपण ChatGPTला विचारले आहे की कोल्हापुरी चप्पल GI टॅग आहे का, आणि ती GI टॅग असेल तर दुसऱ्या प्रदेशात किंवा दुसऱ्या ठिकाणी बनलेल्या चपलेला ते कोल्हापुरी चप्पल म्हणून विकू शकतात का. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हो, कोल्हापुरी चपलेला GI टॅग आहे. हा 2019मध्ये GI टॅग मिळालेला आहे कोल्हापुरी चपलेला. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, विजयपूर, धारवाड या जिल्ह्यामध्ये ज्या काही पारंपरिक चपला बनतील त्यांना हा टॅग लागू होतो, किंवा फक्त त्यांनाच कोल्हापुरी चप्पल असं बोलता येऊ शकतं त्यांनी बनवलेल्या चपलांना. त्याच्यामुळं या भागातून इतरत्र दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जर चपला बनत असतील तर त्या कोल्हापुरी चपला होत नाहीत. त्याच्यामुळं जे काही कंटेंट क्रिएटर आहेत, जे एक्साइटमेंटमध्ये व्हिडिओज बनवतात किंवा म्हणतात की या प्राडाने त्यांच्या चपलेला कोल्हापुरी चप्पल म्हणावं, ते अतिशय चुकीचं आहे. कारण या ठिकाणी आपल्या इकडच्या जे काही प्रोडक्ट आहेत ते त्यांना GI टॅगमुळे एक ब्रँड संरक्षण मिळतं, आणि त्याला इतरांनी त्या प्रकारचं नाव देऊ नये म्हणून हा GI टॅग बऱ्याच वस्तूंसाठी किंवा पारंपरिक गोष्टींसाठी वापरला जातो.